पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याच्या केलेल्या आवाहनावर छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। दैनंदिन कामकाजासाठी वाहनांचा वापर अपरिहार्य असल्याने इंधनाचा वापर पूर्णपणे कमी करणे शक्य नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शाळा आणि रोजच्या प्रवासासाठी घराबाहेर पडावंच लागतंय। त्यामुळे पेट्रोल डिझेल बचतीचा संदेश योग्य असला तरी सर्वसामान्यांसाठी तो व्यवहार्य पद्धतीने राबवणे गरजेचं असल्याच्या भावना वाहनधारकांनी व्यक्त केल्यात। काही नागरिकांनी इंधनावरील वाढते कर आणि महागाईमुळे घरगुती बजेटवर ताण येत असल्याचं सांगत पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली। पाहूया यावर नागरिकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिल्यात। सांगितलं पंतप्रधानांनी, कसं बघताय? यामागे पेट्रोल डिझेल कमी वापरायला सांगितलंय, त्यांचं बरोबर आहे, पण रेटच एवढे जास्त आहे। गाडीला पेट्रोलच रोज जास्त लागते, त्यामुळे पेट्रोलचे जे वॅट आहे, त्यांचा पेंडिंग जो वॅट आहे, जे टॅक्सेस आहे, त्यांनी जर ते लेवी कमी केली तर आपोआप पेट्रोलचे दर कमी होतील। जसं ॲज कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्र टू गुजरातमध्ये पेट्रोल 92 रुपीज पर लिटर आहे। मग त्यामागे जर स्वतः PM सरांनी जर पेट्रोलचे दर कमी केले तर लोक सेट ऑफ होतील आणि व्यवस्थित, म्हणजे आता सध्या शॉर्टेज होता, त्यामुळे पण जे प्रायव्हेट कंपन्या आहे, नायरा वगैरे हे झालंय, यामागे प्रत्येकी पेट्रोल प्रमाणे मागे 10 रुपये, म्हणजे 5 रुपयाचा फरक आहे। समजा इकडे 105 आहे तर तिकडे 110 रुपये। तर पूर्ण वॅट वगैरे जर कमी केलं तर वरतूनच भाव वगैरे कमी करायला पाहिजे। माझं नाव आशुतोष जोशी। पेट्रोल डिझेल कमी वापराचं आवाहन पंतप्रधानांनी केलं, खरंच ते कमी वापरू शकतो? नाही सर, आपण ते कमी तर वापरू शकत नाहीये, कारण आपण सगळे सर्व्हिसवाले, जॉबवाले जे लोक आहेत, त्यांना आवश्यकता आहे घराच्या बाहेर पडायची। त्यांच्या फॅमिली आहे, त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांना काहीतरी करावं लागतं। याच्यासाठी माझी एवढी म्हणणं आहे, माझं मत आहे सरकारला की पेट्रोल डिझेल कमी वापरण्याचं असं आव्हान तुम्ही करूच नका, मेन गोष्ट म्हणजे। आणि बाहेर जर पडायचं म्हटल्यावर गाड्यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्याकडे आहेत, जॉबवाले लोक आहेत, बेरोजगार लोक आहेत, मजूरदार लोक आहेत, यांना तर बाहेर पडावंच लागणार। गाडीमध्ये पेट्रोल नसल्यावर ते कसे जाणार, गाडीमध्ये डिझेल नसल्यावर ते कसे जाणार? आणि तुम्ही त्याच्यावर मत असं मानताय की डिझेल पेट्रोल कमी वापरा, म्हणजे हे नेमकंच कोण्या वृत्तीमध्ये, असं कोण्या भाषेमध्ये तुम्हाला काय सांगावं असं माझं हे आपल्या चॅनलचं नाव? बरं, तुमचं नाव? माझं नाव विलास रुस्तुम बोरकर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीबाबत केलेल्या आवाहनानंतर देशातील ज्वेलरी उद्योगातून चिंता व्यक्त करण्यात येते। नागपुरात ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत भारतात सोन्याची खरेदी पूर्णपणे थांबणे शक्य नसल्याचं म्हटलंय। ज्वेलरी व्यावसायिकांच्या मते भारतात सोने हे केवळ गुंतवणुकीचं माध्यम नसून संस्कृती आणि परंपरेचाही भाग आहे। तर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यास देशातील सुमारे 1 कोटी लोकांच्या रोजगारांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली। यावर प्रतिक्रिया देताना काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी राष्ट्रहित लक्षात घेऊन पंतप्रधानांनी आवाहन केले असले तरी सोनं खरेदी पूर्णपणे बंद करणे योग्य ठरणार नाही, असं सांगितलंय। ज्वेलरी उद्योगाचा देशाच्या GDP मध्ये सुमारे 7% वाटा असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। लोकांनी गुंतवणुकीसाठी अतिरेकी खरेदी टाळावी, मात्र पारंपरिक खरेदी कायम राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पंतप्रधानांनी जे 3 आव्हान केलेले आहेत त्यातलं सगळ्यात पहिले त्यांनी हे सांगितलेलं आहे की तेल अर्थात पेट्रोलचा उपयोग कमीत कमी करावा। त्यांनी दुसरं आव्हान हे केलेलं आहे की परदेशात कमी जावं, लग्न प्रसंगी पण लोक बाहेर जातात किंवा बाहेर जाऊन लग्न करतात त्यांना थांबवावं। तिसरं त्यांनी आव्हान केलेलं आहे की 1 वर्षापर्यंत सोन्याचे दागिने खरेदी थांबवावी। मला एकच म्हणणं आहे की ज्वेलरीची दागिने खरीदारी थांबवणे हे खरोखरच खूप एक कठीण होईल, कारण ही इंडस्ट्री एक खूप मोठी इंडस्ट्री आहे। GDP मध्ये 7% पर्यंत 60% याचं योगदान आहे। डायरेक्टली 70 लाख कारागीर याच्यावर अवलंबून आहे, 30 लाख एम्प्लॉईज आमच्यासोबत काम करतात। ओव्हरऑल जर बघितलं तर 1 ते 1.25 कोटी लोक डायरेक्टली याच्यावर रोजगार उपलब्ध करतात। आणि 1 वर्षापर्यंत जर ज्वेलरी खरीदारी बंद झाली तर 1 ते 1.25 कोटी लोकांपर्यंत बेरोजगारीचा एक मोठा संकट येऊ शकतं। मला असं वाटतंय प्रधानमंत्रींचं असं म्हणणं असावं की जे लोक इन्व्हेस्टमेंटसाठी खरीदारी करतात त्यांनी ती खरीदारी थांबवावं। त्याच्यासाठी ॲज अ ज्वेलरी इंडस्ट्रीच्या चेअरमॅन होण्याच्या नाते मी पण ते सांगेन, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खरीदारी करणं नक्कीच थांबवावं, परंतु ज्वेलरी
खरीददारी करणं हे योग्य होणार नाही, थांबवणं. त्याच्यासाठी एक मोठा बेरोजगारीच्या व्यतिरिक्त या इंडस्ट्रीला सपोर्टिव्ह अशा भरपूर इंडस्ट्री असतात, जसं की पॅकेजिंग इंडस्ट्री, आर्किटेक्चर इंडस्ट्री, युनिफॉर्म इंडस्ट्री, अशा भरपूर इंडस्ट्री याच्यासोबत संलग्न असतात. त्याच्यामुळे मोठा इम्पॅक्ट जीडीपीवर पण पडू शकतो. त्याच्यामुळे ज्वेलरी खरीददारी थांबवणं ते योग्य होणार नाही. मला एकच म्हणणं आहे की ही इंडस्ट्री खूप अ, चांगली इंडस्ट्री आहे आणि ही 5,000 वर्ष जुनी इंडस्ट्री आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलनी ज्याप्रमाणे इम्पोर्ट वाढत होतं त्याच्यावर ऑलरेडी सरकारकडे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सबमिट केलेली आहे. ती लवकरात लवकर लागू करावी, जेणेकरून जे आपलं इम्पोर्ट एक वर्षभरात 600 ते 700 टन जे दर वर्षाला होत आहे ते 100 टन किंवा 150 टनापर्यंत येऊ शकेल. आणि याचं एंड टू एंड सोल्युशन आम्ही सरकारला दिलेलं आहे. सोबतच याची जिम्मेदारी पण आम्ही घेतोय की ही योजना पूर्णपणे राबवायची, जेणेकरून भारतीय लोकांकडे जे जवळजवळ 40,000 ते 50,000 टन सोनं अवेलेबल आहे ते सोनं आपल्या चलनात कसं यावं त्याची योजना आम्ही ऑलरेडी सरकारला दिलेली आहे. खरं तर ही नेमकी स्कीम काय आहे गोल्ड मॉनिटायझेशन जे तुम्ही सांगताय आणि त्याचा कसा अवलंब होऊ शकतो? बघा, गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अशी स्कीम आहे की भारतीय लोकांकडे जे सोनं, असं सोनं जे उपयोगात नाही आहे ते मोनेटाईज अर्थात ते चलनात कसं आणावं त्याच्यासाठी ही योजना आम्ही सबमिट केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत कुठलंही सोनं, नाणं असो किंवा गोल्ड बार असो किंवा अशी काही ज्वेलरी जे उपयोगात नाही, ती ज्वेलरी तुम्ही ज्वेलर्सच्या माध्यमातून त्याला फिजिकल ज्वेलरीला डिजिटल करायचं, डिजिटल करून बँकेला द्यायचं. आणि बँकेला जेव्हा आपण देतो तर ते घरी ठेवलेलं सोनं तुम्हाला फक्त आणि फक्त रेट एप्रिशिएशनच्या व्यतिरिक्त काहीच देत नाही. तुम्हाला बँकेतर्फे त्याच्यावर इंटरेस्ट मिळेल आणि ते बँक पुन्हा ते ज्वेलरी किंवा मेल्ट केलेली प्युअर केलेली ज्वेलरी पुन्हा ते ज्वेलरला देतील. म्हणजे फिजिकलला डिजिटल, डिजिटलला फिजिकल करून उपयोगात आणता येईल. म्हणजे हे पूर्ण सर्कल हा पूर्ण आम्ही सरकारला सबमिट केलेला आहे, जेणेकरून ज्वेलर्सला पण रॉ मटेरियलसाठी दागिने घडवायला बुलियन फॉर्म मध्ये गोल्ड मिळेल आणि हे पूर्ण सर्कल कंप्लीट होईल. आणि याच्या माध्यमातून आपला इम्पोर्ट जो 600 ते 700 टन दर वर्षाला एक ऍव्हरेज आहे तो जवळजवळ नाहीसा करता येईल. कुठेतरी अग्रेसिव्ह बाईंग होण्याची शक्यता या सगळ्या निर्णयामुळे किंवा अचानक केलेल्या सूचनेमुळे? नक्कीच कालपासूनच हे जेव्हा वक्तव्य प्रधानमंत्रींकडनं जेव्हा आलेलं तेव्हापासूनच मला खूप कॉल यायला लागलेले. अग्रेसिव्ह बाईंग पण होऊ शकतो असं नाही म्हणायला हरकत नाही, कारण बरेचदा ज्या गोष्टीला आपण नाही म्हणतो ती उलटी लोक असं अजून करायला बाहेर निघतात. त्याच्यामुळे आजचा दिवस कसा जाईल ते माहित नाही, परंतु मला एकच सल्ला राहील, पर्याप्त भारतात सोनं आहे, पर्याप्त लोकांना कुठेही कमी होणार नाही. फक्त आणि फक्त अग्रेसिव्ह बाईंग किंवा इन्व्हेस्टमेंट बाईंग साठी थोडं लोकांनी थांबावं आणि जे खरोखरच ज्यांच्याकडे लग्न प्रसंग आहे, ज्याच्याकडे कार्यक्रम आहे, त्यांनी खरीदारी कुठल्याच प्रकारची करू. सरकारतर्फे कुठलीच अशी रोकथाम आम्हाला दिलेली नाही.